नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. तर आपण इयत्ता 6वीमध्ये इतिहास व नागरिक शास्त्रामध्ये माणसातील समाजशीलता हा घटक बघणार आहोत. तर मला सांगत होतो की आपण समाजात राहतो, तर समाजामध्ये म्हणजे मुख्य प्रेरणा आपली काय असते? समाजामध्ये राहताना आपण कसं राहायला पाहिजे? बांधिलकीने राहायला पाहिजे. म्हणजे आपण एकत्र सगळेजण राहायला पाहिजे. आपण समाजात राहतो म्हणजे आपल्या सगळ्याच्या समूह असायला पाहिजे, एकता असायला पाहिजे. पण एकत्र राहतो आपण एकत्र कधी राहतो? जेव्हा आपल्याला एकमेकांबद्दल म्हणजे विश्वास असेल तरच आपण एकत्र राहू शकतो. मग समूहात राहिल्याने म्हणजे काय निर्माण होते आपल्यात? आणि म्हणजे आपल्याला कशाची भीती राहते का? समूहामध्ये राहिल्यामुळे माणूस समाजशील बनतो. आणि माणसात म्हणजे कशाची भावना निर्माण होते? मानवतेची आणि सुरक्षितता वाटते ना. आपण एकत्र समूहात बरोबर आपण समाजात राहतोय तर सुरक्षिततेची भावना आपल्यात निर्माण होते. मी आता एक खेळ घेणार आहे. त्यामध्ये मी एक म्युझिक लावणार. त्यामध्ये तुम्ही ते बॉल पास करायचं एकमेकांना. तर तुम्ही एकमेकांना बॉल पास करायचं आणि ज्याच्यानंतर बॉल येईल त्याने काहीतरी गाणं किंवा काहीतरी कृती करून टाकायची. गाणं म्हणून काकू बघू काढतोय. कुठलंही गाणं जे आवडतं ते गाणं नाही ते मेरे वतन के लोगों राख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आता तुमच्यावर चालले मी तर घ्या असतं. काय गोष्ट सांगणार मोटिवेट करावं. We shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. छान छान छान. दोघांनी पण एक छान गाणं म्हणून दाखवलेलं आहे. तर आज आपण मी उद्या तुम्हाला बक्षीस आणून देते. चॉकलेट आणून देते मी तुम्हाला. आज तुम्ही या खेळाच्या माध्यमातून समाजशीलता हा घटक शिकलेला
आहे.